रावेर तालुका पंचायत समिती शिक्षणाधिकारी मार्फत प्राध्यापक शैलेश राणे व इतर शिक्षकांचा करण्यात आला सत्कार। बिवरे तालुका रावेर दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी हायस्कूल येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू आहे। त्या दरम्यान गो हायस्कूल तालुका रावेरचे चेअरमन श्री प्राध्यापक शैलेश राणे सर यांचा पंचायत समिती रावेर शिक्षणाधिकारी विलास कोळी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कारण प्रशिक्षणार्थी हायस्कूलमधील वर्ग खोल्या हॉल व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिले। तसेच हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले, त्यामुळे शुल्कांना शिक्षण देणे, प्रशिक्षण देणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे सोयीस्कर झाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर प्राध्यापक शैलेश राणे सर व गो बेंडाले हायस्कूलचे सचिव, संचालक, हायस्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच समन्वयक प्रफुल्ल मानकर, सर्व प्राथमिक व माध्यमिक सुभग इतर शिक्षक तसेच दिलीप पाटील सर, हरिश्चंद्र गोंडे सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्कारार्थी प्राध्यापक शैलेश राणे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले, शिक्षक शिक्षा की जान है या ओळीने सुरुवात करून शिक्षकांचे महत्त्व सांगितले आणि कोणतेही अडचण आल्यास संपर्क साधावा आणि लवकरात लवकर तुमची समस्या सोडविले असे प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आश्वासन दिले। शिक्षणाधिकारी श्री विलास कोळी साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये प्रशिक्षणांचे महत्त्व आणि शिक्षकांनी अपडेट राहण्यासाठी नवीन अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे हे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निलिमा नेमाडे मॅडम यांनी केले, तर आभार दीपक साळुंके सर यांनी व्यक्त केले। आयत्या वेळेवर मी आता फोन केला आणि हे सर्व लोक जिल्ह्यावर उपस्थित झाले। मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षक संस्थेच्या वतीने सुद्धा त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। मी त्यांचे खूप आभार मानतो। पाटील साहेबांचे विशेष आभार की त्यांनी या वयात नवीन योजना राबवली आणि सुलभ म्हणून काम करायला पुढाकार घेतला। त्याला धन्यवाद। केरळ राज्यामध्ये शिक्षक नेमणुकीची सुरुवात झाली
झाली आहे, ज्या दोन खासगी विद्यापीठानं त्याला ऍडव्हान्स परमिशन दिली आहे सरकारने, आणि म्हणून याच्यामध्ये मानवी मूल्याचं हनन होऊ नये आणि मानवी मूल्य जपत केल्या जावी यासाठी चांगल्या वर्गामध्ये आहे. तर त्याबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं आणि आपलं कौतुक केलं. माझे सर्व प्रशिक्षकांनी विनंती आहे की प्रशासनाच्या वतीने तुम्ही त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून पहिले आभार व्यक्त करा. कारण समाजाच्या सगळ्या लक्षात नाही आहे, पण त्याच्यात दातृत्व असलं पाहिजे आणि ते या योगोपयोगाने नॅशनलमध्ये आहे. आणि म्हणून मी त्यांचं प्रशासनाच्या वतीने खूप धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय शिक्षणाधिकारी साहेबांना विनंती करतो की या शाळेचे सचिव दादांचा आपण शाळा आणि पुष्पवृक्षाने चेअरमन साहेबांचा शाळा आणि पुष्पवृक्षाने स्वागताचा सत्कार करावा. आदरणीय विधानसभा बोलतो. तर माझा सेक्रेटरी शैलेशदादांच्या पहिले आम्ही शाळा आणि पुष्पवृक्षाने स्वागत करतोय की आम्हाला त्यांनी आयत्या वेळेवर सगळी भव्य वाहतूक करून दिली, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण संरक्षण संस्थेचे शाळा आणि पुष्पवृक्ष परीक्षेचा केंद्र संचालक
आणि या जगाशी स्पर्धा करत असताना आपला रावेर तालुक्यातल्या खेड्यातल्या विद्यार्थी त्या स्पर्धेत टिकला पाहिजे याकरता हे मोठं प्रशिक्षण आपल्याला ठिकाणी दिलेलं आहे. कारण आपले जे सुलभक आहे हे सुलभकांनी तुम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्थेच्या वतीने चांगल्या वर्गामध्ये आहे तर त्याबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं आणि आपलं कौतुक केलं. माझे सर्व प्रशिक्षकांनी विनंती आहे की प्रशासनाच्या वतीने तुम्ही त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून पहिले आभार व्यक्त करा. कारण समाजाच्या सगळ्या अक्षरावरती नाही आहे पण त्याच्यात दातून असलं पाहिजे आणि ते या दोघं ठिकाणी हायस्कूलमध्ये आहे आणि म्हणून मी त्यांचं प्रशासनाच्या वतीने खूप धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय शिक्षणाधिकारी साहेबांना विनंती करतो की या शाळेचे सचिव दादांचा आपण शाळा आणि पुष्पविषयी चेअरमन साहेबांचा शाळा आणि पुष्पविषयी स्वागताचा सत्कार करावा. आदरणीय विधानसभा बोलून जर माझा रिक्वेस्ट आदरणीय सेक्रेटरी शैलेश दादांच्या पहिले आम्ही शाळा आणि पुष्पविषयी स्वागत करतोय की आम्हाला त्यांनी आयत्या वेळेवर सगळी भव्य वाहतूक करून दिली, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण संस्थेच्या आणि पुष्पविषयी